हे मित्रांनो, मी आणि माझी फॅमिली आज मंदिरात चाललो आहे. तुम्हाला सांगतो, मंदिरात आमच्या गावामध्ये नेरे गाव कृष्णा पाय घालता मी दुखता इथं. नाही मी बसते, तुम्ही फक्त हे करा. चला हे पिशवी द्या ना पिशवी. नाही पिशवी ठेवतो. चले कृष्णा सर. फक्त सांगा. अरे ते नाही हालत त्या गाडीवर. स्कूटी असेल ना तर हालतं ते. कोणी हा का क्लासला काय कृष्णा, आपण कुठे चाललो? मंदिरात चाललोय. हे कृष्णा, आपण मंदिरात चाललो का? नाही ते गाडीवर नाही झोपत पाहिजे. हे गाडीवर नाही. ती मागं घेऊन बसले ना मग झोपणार. पुढं बसलं ना मग नाही झोपत. ते पुढं बघायला भेटतं ना त्याला. आता कृष्णा आणि मी मंदिरात चाललो आहे. शंकराच्या मंदिरात आहे आमच्या इथलं हॉटेल. सगळ्यात बेस्ट क्वालिटी. आता इथून हे सर्व इथं आमच्या इथं प्लॉटिंग पडलेली आहे. कोणाला जर नेहरी दत्तवाडीमध्ये प्लॉट घ्यायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. मला इथलं लोकेशन पाठवतो. बघू शकतात की किती भारी वातावरण आहे. समोर एक आजी आजोबा ते पण मंदिरात चालले आहे आमच्यासोबत. चला मग आपण सगळेजण मंदिरामध्ये भेटू. नेरेगाव म्हणजे हे गावच आहे आमचं. हेच गाव आहे ना. गुरु जत्रा सगळं असतं. सोसायटी झाले किती काय मग ते काय सोसायटी झाले. अहो इथं पण नाही झालं प्रपंच काय. हे आता झाले नवीन. आता पुढं झालेलं आहे ना. आपलं काम झालं पाहिजे. आपला खर्चा पाहिजे. अहो तिथं कंटिन्यू जर केलं ना 15-20 हजार रुपये 15-20-25 हजार रुपये त्या महिन्याला. पण कसं आहे, रोज दुकान उघडलं तर गिऱ्हाईक येणार ना. लोकांना काय आता किती 5-6 दिवस झाले दुकानच बंद आहे. उघडलंच नाही तिने. मग तिला म्हणलं आता हे काम चालू केलं तर जाऊ दे मोठे ते बंद करून टाकू मग. आहे का नाही? दोन कसं आहे, दोन कामं नाही होणार. मग दोन कामं कशी होते थकून आल्यावर. त्याच्यामध्ये हाल पण आहे ना तेवढे. गाडी चालवा, तिथं जाऊन काम करा, परत या. तिथं आता गाडी चालवायची, जायचं, काम करायचं. मग आता काय तिला आता नाही वाटत ते चांगलं वाटत. पण म्हातारपणात कंबर दुखा लागली तर इथं जायचं आहे आपल्याला. म्हणलं जाऊ द्या. आता तिथं अडवलंय ना, इथून पाणीच नाही सोडत होतं त्याच्यामुळे तिथं अडवलंय. बघा बरं मंदिर एवढं भारी. मी मंदिरात आलो शंकराच्या मंदिराच्या आतमध्ये चाललो आहे. तर माझी सासू माझे उतरले आहे त्या मंदिरात गेलो. मंदिर ऑलरेडी इथं भाविक दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहे. बाप्पा तुम्ही बघू शकतात किती भारी मंदिर आणि खूप सुंदर मंदिर आहे. तर प्लीज तुम्ही
एकदा शंकराच्या मंदिराला भेट द्या. हे आतला व्ह्यूज आहे बघा शंकराच्या मंदिरातला. तुम्हाला डिटेलमध्ये मी व्हिडिओ पाठवला आहे. तुम्ही काय करा, तो बघून घ्या. शंकरातल्या मंदिरातलं हे. बघ शंभू शंभू कर शंभू कर तू कर. कुठे दिसतं का कर शंभू. शंभू शिवशंकर आहे ना मग तू वाजव वाजव असं असं चला कुठं जायचं. कुठं चाललंय तू. बाहेर नाही जायचं. गाडीवर नाही जायचं आत्ताच. जरा टाइम आहे थांब जरा. बैठला चला बरं नाही चल बरोबर इथं ना देऊ इथं बस असं कर दे बाप्पा. हां करा घ्या दर्शन घ्या सगळं तिथं खालचं. हां हां बघ आजी दर्शन घेते. करू कटच निघत का आता चालते चल. हा आलो चला. कृष्णा बघ कृष्णा पुढे लक्ष आहे काय माहिती कृष्णाचं. पॉम गाडी आली. चल 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 ये माय चल 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 चल. अरे बाबा कोण आलं कोण आलं मंदिरात. कोण आलं मंदिरात. कृष्णाच्या मंदिरात कोण आलं. पडला कोण पडलंय. कोण पडलं. माझा कृष्णा पडला आहे ना. माझा कृष्णा पडला ही हो. बाहेर नको जाऊन त्याला गेटच्या बाहेर. त्याच्या पायात घालतो. हा पुढे चालला तू बघ तो पण चालला. चल नाही उतर लक्ष्मीने रोज आली पाहिजे इथं मध्ये आहे का ना बाई. सकाळी आपले 7-8ला यायचं. 8ला 2 मिनटं दर्शन करायचं आणि जायचं. तेवढं कृष्णाला बरं वाटतं ना आहे का नाही. आणि त्याला पण सवय लागेल ना मंदिरात जायची. किती जवळ आहे बघा बरं लांब आहे का. तेच म्हणलं तिला म्हणलं यायचं एवढं काय. मग नाही इथल्या नाही त्या गावात दत्तवाडी मधले आहे. लांबून येतात त्या इथं जवळ नाही. जवळचे लोक नाही. जवळचे सगळे मस्त उभा आहे भैरवनाथचं. हां मग चला. तुमची पोरगी तुम्हाला आज आणलंच नाही कधी इथं. मग हे दुसरं मंदिर श्रीनाथ भैरवनाथ मंदिर नेरे दत्तवाडीमध्ये भैरवनाथची मूर्ती आहे. नारळ फोडायचं बघू शकतात किती भारी एकदम चांगलं. तुळशीबंधाचं आता आम्ही हात लावून स्टेप बाय स्टेप मंदिराच्या आतमध्ये चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता की किती मंदिर खूप सुंदर आहे. मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला खूप साऱ्या मूर्त्या देवाच्या मूर्त्या बघायला भेटन. इथं तुकाराम महाराजांचं कीर्तन करताना खूप सुंदर आणि स्वच्छ फोटो लावलेला आहे. पुढं बघू शकता तुम्ही इथं राधा कृष्ण गणपती यांच्या स्मृती आहे. बघू शकतात किती भारी किती एकदम सुंदर वातावरण आहे. इथं बघा माझी आई दर्शन घेऊन गेली आहे. आता मी इथं दर्शन करायला आलो आहे. हो किती भारी एकदम तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये गणपतीची मूर्ती
कृष्णाची मूर्ती, गणपती बाप्पा रामाची मूर्ती, सीताची मूर्ती बघा किती एकदम सुंदर आणि जय हनुमानाची मूर्ती बजरंग बली एकदम की सुंदर आणि जय. एकदम सुंदर स्वच्छ दिसत आहे. पुढं जाऊया आपण. पुढं तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज महाराजांची की मूर्ती जय. आहे. हो संत तुकाराम श्री कृष्णाय वासुदेवाय नमः. किती सुंदर आणि एकदम मन प्रसन्न होईल विठ्ठल असं मुखी. वातावरण आहे इथं. मला खूप ज्योताय चांगलं वाटलं. ज्योत पण लावली आहे इथं लोकांनी. तर एकदम पुजारी इथले लोक सगळे चांगले हो आहेत. शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की हो जय. छत्रपती शिवाजी सुंदर महाराज आणि की भव्य जय. शिल्पकार केलेली मूर्ती आहे. तर तुम्ही बघू शकता. बाकीचं हे त्यांचं सामान आहे, साऊंड सिस्टम इथे. इथं माऊलीत आमचा कृष्णा, आता कृष्णाला उभं केलंय मी इथं. कृष्णाला म्हटलं तुझे फोटो काढतो. तर कृष्णा याला सारखं हे करत होता, नाही नाही मला जायचं इकडे खेळायचं, आणि सब पळतो. तुम्ही बघू शकता की माझी आई त्याला पकडतीये की बाळा थांब तिथं, करा जय बाप्पा करा. तुझे फोटो काढायचे म्हणून. तर आता मी कृष्णाचे फोटो काढतोय तरी तो काय सुखी ऐकत ठेवा नाही, तो म्हणून. निघून चाललाय. म्हटलं जाऊ द्या. मग आता हवं तर तुम्ही भैरवनाथाची मूर्ती बघू शकतात किती भारी, त्रिशूळ किती भारी आहे, एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे भैरवनाथाची मूर्ती. आता कृष्णा आणि मी बसलो जरा थोडे, आम्ही इथं गप्पा मारले आणि पुढच्या नेक्स्ट मंदिराकडे आम्ही चाललो आहे. कृष्णाचं हो पुढे ओढ आलं का? चला चला चल 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 तिकडे तो बघ चला. हो बघू जण काय करतो. हो टाळा वाजवतो तो टाळ. हो ज्ञान माऊली तुकाराम. बघा 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 बघ कसं ना है ना. इकडे इकडे कृष्णा इकडे धर धर मोबाईल धर जा घेऊन. धर आजीला दे, जा आजीला दे. अहो आलती वरती आजी, आजी वरती जा आतमध्ये जा, वरती आतमध्ये जा. इथं 2 मिनिटं द्यायचं वर. मग तेच तर म्हणतो जत्रा भरती तर बाय ही लाईन्सची दुकानं लागतात तिकडं माहीत. मग लय जुनं आहे. काय झालं मग? बाईला माहिती तू काय म्हणजे बाय आली ना देवाया. इकडे नव्हतं आणलं बाईला. नाही पहिलं आपण घेतो आपला दोन त्याला हा तेव्हा तिसरी ती ओळखून टाकली पुढं साईबाबा आता कोणची पोरगी म्हणून तेव्हा पोरगी आहे ना. आता तुम्ही चालले हां उद्या गेलो आले नाही. आता उद्या सकाळी गेलो असतो प्रति शिर्डीला, शेगावला गेलो होतो उद्या सकाळी. मग हां तुम्हाला कधी येणार? खंडोबाला मला नाही गेलं आणि या बापाचे खंडोबाला नेण्यात आलं मला गाड्याची वडिलांनी मला त्या भाड्याने काय केलं सरळ सोडलं दत्तवाडी सोडली सरळ सोडलं आणि तिथं त्या संघानगरमध्ये नेऊन घातलं. त्याला येतं ना ती येड्या गेलंच माणूस होतं ते काय मला कोण काय कळते मला कळते सरळ म्हणला
ए तो का आलं मंदिर मंदिर आलं आणि ते तुम्ही अहो 20 रुपये घेतले आमच्याकडे 20 रुपये सोडला मला किती मला काय म्हणलं आजीबाई मला मी सोडतो म्हणलं आणि मी पडली त्याला म्हणतो जे कुठं वर जायची वर ते कुठं आता काय करू मग मी काय केलं मला म्हणून त्या पैसे पाठवते ए गप कृष्णा तो का आलं मंदिर आलं मी सोड म्हणलं आज बस मंदिर आलं ना चल उतरायचंय ए मंदिर आलं चल आलं जाऊ बघा कृष्णा मंदिर आलं ना मंदिर थांब 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 कृष्णा मंदिर आलं हो 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 देव बाप्पा हो देव बाप्पा आलं देव बाप्पा आलं हो देव बाप्पा आलं हो देव बाप्पा आलं देव बाप्पा आलं हो देव बाप्पा आलं देव बाप्पा आलं ना हो देव बाप्पा आलं हो देव बाप्पा आलं 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 हो देव बाप्पा आलं देव बाप्पा आलं हो देव बाप्पा आलं तुकाई महाराज मंदिर आहे काय आता तुकाई महाराज तुकाई बाई अरे हो देव बाप्पा आलं तू उतरायचं तर आपल्याला हो तुकाई माता मंदिर आलो ना आपण हां मग तुकाई माता मंदिर आलो तुकाई माता मंदिरला आलो का उतरा हळूस चला उतरा चल ना चल चला आजी कर चला जा त्याला चला आलो बघ तू काय माता मंदिरामध्ये तू आता आम्ही तुकाई माता मंदिरात आलो आहे काढायचं चपरा तुम्ही बघू शकता किती मंदिर भारी आणि सुंदर आहे बघा बाहेरचा व्ह्यू मंदिराचा असा कृष्ण आहे मंदिरात आलो तर आता मी माझी आई आणि कृष्ण आणि सासूबाई आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर तुम्ही बघू शकता इथं घंटा आहे इथे किती मोठ्या आकारात आणि किती भारी लावलेलं आहे तर बघा इथं आपले सिंह महाराज आहे आता माझी आई घंटा वाजवते तर आम्ही आता चाललो आहे पुढं दर्शन घेतो आणि तुम्हाला सगळं येऊ दाखवतो स्टेप बाय स्टेप कसं असतं काय नाही मंदिरात बघा ही तुकाई माताची मूर्ती तर तुम्ही किती सुंदर आणि भव्य आहे मन आपलं एकदम प्रसन्न होऊन जाईल कुठं चालला हो गेट उघडायचं बघ ना कोणाला गेट उघडायचं ए गेट उघडणार पोरगा आहे का तू बाहेर जायचं बघ ना कसं बघताय कुठं चालला तुकाई महाराजा मंदिरात इथं कृष्ण खूप पळत होता देव बाप्पा त्यांना त्याला कृष्ण म्हणलं, चल आता बाळा आपल्याला घरी जायचंय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बसायचं नाही सांगा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कुठल्या दुसऱ्या मंदिरात प्रति शिर्डीला जाणार आहे तर तिथं तुम्हाला प्रति शिर्डीमध्ये कसं जायचं कसं नाही मंदिर कसं आहे तिथं जेवणाचं कसं आहे काय नाही सगळं टोटल मी तुम्हाला एका पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेलली सांगेन तुम्हाला प्लीज तुम्ही लाईक करा फॉलो करा आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा बाहेर नको आजीकडे जायचं आजीकडे चल काढा झाडू काढा काढा झाडू काढा कृष्णा चला